गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण ऍडसॉर्प्शन अँड कोलाइड्स ह्या चॅप्टरचं 5वं लेक्चर सुरू करणार आहोत. ह्या चॅप्टरमध्ये आता आपण कोलाइडचं क्लासिफिकेशन काय आहे त्या क्लासिफिकेशनच्या संदर्भामध्ये आपली चर्चा चालू होती. बघा, आज आपल्याला तिसऱ्या प्रकारचं क्लासिफिकेशन जे आहे त्या तिसऱ्या प्रकारच्या क्लासिफिकेशनचा विचार करायचा आहे. याच्या अगोदर जे कोलाइड्स आहेत त्या क्लोराइडचं क्लासिफिकेशन फक्त कोलाइडचा विचार करतो मी तुम्हाला. ह्या 3 प्रकारचं त्याचं क्लासिफिकेशन होते. पहिलं क्लासिफिकेशन बघितलं आपण त्याच्या फिजिकल स्टेटवरती डिपेंड करतं. ते जे काही फिजिकल स्टेट आहेत तुमचे डिस्पर्शन फिजिकल स्टेट ऑफ डिस्पर्शन medium and dispersed phase याच्यावरती डिपेंड आपण 3 जे काही आहेत 8 क्लासिफिकेशन आपण त्याच्यामध्ये बघितलं की एका जे काय तुमचं डिस्पर्स फेज आणि डिस्पर्शन मीडियम यांच्यामध्ये व्हेरिएशन दाखवलं आणि 8 प्रकार आपण त्याच्यामध्ये पाहिले. त्याच्यानंतर जे काही मॉलिक्युलर मध्ये जे काही इंटरॅक्शन आहे तुमचं डिस्पर्शन फेज आणि डिस्पर्शन मीडियम मध्ये जे काही इंटरॅक्शन आहे त्या इंटरॅक्शनवरती आपण 2 प्रकारचं याच्यामध्ये बघितलं. एक आहे तुमचं लायोफिलिक कोलाइड आणि लायोफोबिक कोलाइड. हे जे काही 2 प्रकार आहेत ते 2 प्रकार आपण मागच्या लेक्चरला डिस्कस केले होते. आज आपल्याला इथे डिस्कशन करायचं आहे पुढच्या क्लासिफिकेशनचं, पुढच्या टाईपचं, द क्लासिफिकेशन ऑफ कोलाइड ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर साइज. आता याच्यामध्ये सुद्धा जे काही आहेत त्या मॉलिक्युलर साईजवरती डिपेंड तुमचे 3 क्लासिफिकेशन होते. 3 प्रकारे आपण याला कोलाइड्सला ह्या बेसिसवरती सुद्धा क्लासिफाय करू शकतो आहेत. त्यातलं पहिलं आहे तुमचं मल्टी मॉलिक्युलर कोलाइड्स. फर्स्ट आहे त्याच्यामध्ये. एक आहे तुमचं मॅक्रो मॉलिक्युलर कोलाइड्स आहे. ठीक आहे, एक आपण स्टेप बाय स्टेप ह्या जे काही मॉलिक्युलर कोलाइड्स आहेत त्या मॉलिक्युलर कोलाइडच्या संदर्भामध्ये डिस्कशन करणार आहोत. तर त्यातलं पहिलं आपण इथं डिस्कस करू मल्टी मॉलिक्युलर कोलाइड्स. त्याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी, जे काही तुमचे इंडिव्हिज्युअल पार्टिकल्स आहेत, जे काही कोलाइड पार्टिकल्स आहेत, तो कोलाइड पार्टिकल याची साईज ही लेस दॅन किती आहे तुमची बघा, द साईज ऑफ कोलाइड पार्टिकल लेस दॅन 103 पिकोमीटर. जे 103 पिकोमीटर पेक्षा या कोलाइड पार्टिकलची साईज डिस्पर्ड फेज मध्ये जे काही तुमचे पार्टिकल्स असतील कोलाइड पार्टिकल त्यांची साईज ही कमी असणार आहेत आणि ते ऍग्रिगेट होत आहेत. त्यांचं काय होतं, तुमचं हे ह्या मॉलिक्युलचं ऍग्रिगेशन होत आहे आणि तुमचा जो काही सोल आहे, जो काही एक कोलाइड आहे, तो कोलाइड तुमच्या इथं फॉर्म होताना दिसतो. ओके, आता एक्झाम्पल काय सांगतो आपल्याला याच्यामध्ये, गोल्ड सोल कन्सिस्ट ऑफ पार्टिकल ऑफ व्हेरियस साईज, वेगवेगळी साईज आहे त्यांची, हॅव्हिंग सेव्हरल गोल्ड ॲटम इन इट. काय त्याच्यामध्ये सेव्हरल गोल्ड ॲटम त्याच्यामध्ये आहे. तुम्हाला मल्टी मॉलिक्युलरचा जो काही तुम्हाला सांगितलं एक्झाम्पल विचारलं, एक्झाम्पल काय सांगणार तुम्ही, तर गोल्ड सोल जो आहे तो एक्झाम्पल आहे तुमचा मल्टी मॉलिक्युलर कोलाइडचा आहे. दुसरं बघा, त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल सल्फर मॉलिक्युल सुद्धा हा तुमचा मल्टी मॉलिक्युलर कोलाइड्स आपल्याला सांगता येईल. त्याच्यामध्ये बघा, कोलाइड सोल्युशन इन विच पार्टिकल्स आर हेल्ड टुगेदर विथ वॅन वंडरवॉल फोर्स. कोणत्या याच्याने झालेले हे एकमेकांसोबत आलेले आहेत ते, तर वॅन वंडरवॉल फोर्स मध्ये आहेत. फॉर एक्झाम्पल काय सांगितलं त्यांनी, सल्फर मॉलिक्युलचा हा एक एक्झाम्पल त्यांनी त्याच्यामध्ये दिलेला आहे. तर मल्टी मॉलिक्युलरचे 2 एक्झाम्पल लक्षात घ्यायचे, गोल्ड सोल आणि सल्फर मॉलिक्युलचं एक्झाम्पल जे आहे ते मल्टी मॉलिक्युलर मध्ये आहेत. पुढचं आहे तुमचं मॅक्रो मॉलिक्युलर कोलाइड. आता मॅक्रो मॉलिक्युलर कोलाइड्स मध्ये काय तुमची जी की याची साईज जी आहे त्या डिस्पर्स फेज मधले जे काही तुमचे मॉलिक्युल्स आहेत त्या मॉलिक्युलची साईज ही लार्ज असणार आहे. ठीक आहे, आणि म्हणून आपण त्याला काय म्हणतो मॅक्रो मॉलिक्युलर म्हणतात. आता जसं स्टार्च आहे, सेल्युलोज आहे, प्रोटीन आहे, पॉलिथिन आहे, नायलॉन आहे, प्लास्टिक आहे, हे जे काही सगळे आहेत, तर ज्यांचं आपण पॉलिमरायझेशन ज्यांना म्हणतो ना, पॉलिॲटॉमिक मॉलिक्युल्स जे आहेत ते म्हणजे काय तुमचं मॅक्रो मॉलिक्युलर कोलाइड्स म्हणतात. इव्हन आपल्याला असं एक एक्झाम्पल हेही देता येईल की जे आपण गव्हाची कणिक मळतो आहेत, गव्हाची कणिक जे मळतोय ती किंवा भाकरीचं पीठ जे असेल ते भाकरीचं पीठ आपण भाकर बनवताना जे काही एकत्र करतो त्यांना पाणी टाकून जे काही सोल्युशन तयार करते ते सोल्युशन कोणते तुमचं मॅक्रो मॉलिक्युलर सोल्युशन आहे. तुमचं कोणते ते मॅक्रो मॉलिक्युलर सोल्युशन आहे. त्याच्यामध्ये असोसिएशन होते. ठीक आहे, त्यांचं असोसिएशन होऊन ते जे काही तुम्हाला
सोल्युशन फॉर्म मध्ये ते कोलायडल सोल्युशन आहे तुमचं त्याच्यामध्ये. तर एक्झाम्पल मध्ये लक्षात घ्या, स्टार्च, सेल्युलोज, प्रोटीन, व्हिटॅमिन्स, पॉलिथिन, नायलॉन, ओके, प्लास्टिक, हे सगळे तुमचे काय आहे, मॅक्रोमॉलिक्युलर कोलायडल्स आहेत. तिसरा जो आहे तो मिचेल्स आहेत. मिचेल्स म्हणजे काय, लक्षात घ्या, असोसिएटेड कोलाइड्स, त्याला आपण काय म्हणणार, दुसरं नाव आहे असोसिएटेड कोलाइड्स म्हणतो आपण त्याला, किंवा मिचेल्स म्हणतोय. आता बघा, हे जे काही सबस्टन्सेस आहेत, ह्या सबस्टन्सेस नेमकं काय असणार, कशा पद्धतीने असणार आहेत, हा कोलाइड जो आहे, हा कोलाइड, असोसिएट कोलाइड किंवा मिचेल्स कोलाइड, हे जे याचं जे एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपल्या कपड्यांवरती असलेली जी घाण आहे, जे काही मळ आहे, तो मळ किंवा डस्ट पार्टिकल जे आहेत तर आपण साबण लावतो किंवा जे काही डिटर्जंट आहे ते डिटर्जंटचे यूज करून आपण ते आपले कपडे स्वच्छ धुत असतो. तर ते मेकॅनिझम जे आहेत, त्या मेकॅनिझम कशावरती आहेत, ते असोसिएट कोलाइड्स आहेत त्याच्यामध्ये. बघा आता ऍक्च्युली काय आहे ते असोसिएट कोलाइड्स, त्याचा आपण विचार करू. द सबस्टन्स बिहेव ॲज अ नॉर्मल इलेक्ट्रोलाइट ॲट लो कॉन्सन्ट्रेशन. बघा काय सांगितलं त्यांनी, the substance behave like as a normal electrolyte at low concentration. त्यांचं कॉन्सन्ट्रेशन लो असेल त्यावेळेस, अँड असोसिएट ॲट हाय कॉन्सन्ट्रेशन फॉर्मिंग कोलायडल सोल्युशन. ज्यावेळेस ते कमी प्रमाणामध्ये यूज करणार आपण, त्यावेळेस ते इलेक्ट्रोलाइट म्हणून ते यूज करणार आहेत, पण ज्यावेळेस त्यांचं कॉन्सन्ट्रेशन हे जास्त होईल त्यावेळेस त्यांचं कन्वर्जन कशामध्ये दिलं, कोलायडल सोल्युशन मधून. ठीक आहे, जसं आपलं साबण आहेत, जे काही वॉशिंग साबण आपलं कपडे वॉश करण्यासाठी क्लॉथ वॉशिंग सोप, ते आपल्याला इथे सांगता येईल त्याच्यामध्ये. ठीक आहे, द असोसिएट पार्टिकल आर कॉल्ड मिचेल्स. काय म्हणतो आपण ना, मिसेल्स म्हणतो आहेत. मिसेल्स काय आहेत ते मी तुम्हाला एक डायग्राम दाखवतो, त्या डायग्राम मध्ये तुम्हाला अजून ते क्लिअर होईल मिसेल्स म्हणजे नेमकं काय आहे ते. आता एक्झाम्पल लक्षात घ्या तुम्ही, समजा तुमचं कपड्यावरचा मळ आहे, तो कपड्यावरचा मळ कसा काढला जातो, तर हे सोप बघा, आता एक्झाम्पल काय सांगितलं नाही, सोप डिटर्जंट molecule has long hydrocarbon chain called tail attached to hydrophilic ionic group carboxylate called head. ओके, कसं असेल ते तुम्हाला इन शॉर्ट सांगतो, ते दाखवतो. बघा, हे ते जे काही आहेत, हे मिशेल्स आहेत, हे नंबर ऑफ मिशेल्स एकत्र आलेले आहे याच्यामध्ये. हा एक मिशेल्स आपण इथं कन्सिडर करू. ठीक आहे, जो हेड आहे, आता तिथं बघा यांनी सांगितलेले टेल, जो हायड्रोकार्बन आहे त्याला आपण टेल म्हणायचं, आणि जो काही पोलर साईड आहे ते पोलर साईड म्हणजे काय तुमचं पोलर हेड ग्रुप म्हणणार आपण त्याला याच्यामध्ये ते पोलर आणि नॉन पोलर जे एकच तुमचं अशा पद्धतीने मिचेल्स असणार आहेत, ज्याला एक हेड तुमचा पोलर असणार आहे आणि दुसरा हेड तुमचा हा नॉन पोलर असणार आहे. जे हायड्रोकार्बन आहेत त्या ज्या एंडला त्याला आपण टेल म्हणायचं, जिथं तुमचं पोलर मॉलिक्युल आयनिक मॉलिक्युल आहे त्याला काय म्हणायचं म्हणजे हेड म्हणायचं. लक्षात घ्या. ठीक आहे, याच्यामध्ये बघा हा तुमचा हेड आहे आणि ही टेल आहे. ही काय आहे, टेल. इट इज अ हेड विच इज पोलर ग्रुप, आयनिक ग्रुप. ओके, व्हाईल आपण त्याला असं म्हणू की तो आयनिक ग्रुप आहे, म्हणजे काय, तो तुम्हाला इथं जो आयनिक ग्रुप असेल तो हायड्रोफिलिक असणार आहे, एक हायड्रोफोबिक असणार त्यांच्यामध्ये. बघा याच्यामध्ये त्यांनी सांगितलेले आहेत ऑइल फेज मध्ये असणारा आणि ऍक्वियस फेज मध्ये असणारा. हा ऍक्वियस फेज मध्ये असणार आहे. ऍक्वियस फेजला म्हणजे तो काय आहे तुमचा, त्याच्यामध्ये आपण असं सांगू शकतो की काय म्हणता येईल आपल्याला, त्याला हायड्रोफिलिक म्हणणार आणि एक हायड्रोफोबिक तुमचं असणार आहे ते. ठीक आहे, बघा काय सांगितलं त्यांनी, म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी soap molecule has long hydrocarbon chain called tail and attached to the hydrophilic ionic group carboxylate called as head. Okay, in water soap molecules are arranged themselves to form spherical particles that are called micells. आता spherical particles कसा तयार झाला होता आपण पहिल्या याच्यामध्ये, जे काही मिचेल्स आहेत ते मिचेल्स तुमचे अशा पद्धतीने जे काही मिचेल्स आहेत ते मिचेल्स तुमचे तयार होतात त्याच्यामध्ये. बघा असे ते तयार झालेले आहेत. अशा पद्धतीने ते तयार झालेले तुमचे ते मिचेल्स आहेत. ओके, ठीक आहे. आता ह्या प्रत्येक मिचेल्स मध्ये तुमचा हायड्रोफोबिक टेल असणार आहे आणि एक तुमचा जो सेंटर असणार आहे, तर बघा हा सेंटर तुमचा असणार इथं
जो काही आयनिक पॉईंट आहे तो आयनिक पॉईंट असणार आहे, तो काय करेल त्या सरफेसला तिथं तुमचं जो काही सोल्युबल असेल, वॉटर सोल्युबल पार्ट असणार आहे, तर त्यांना काय करेल, हा जो काही तुमचा लाईक 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 डिझॉल्व लाईक डिझॉल्व लाईक ह्या कन्सेप्टनुसार जे काही तुमचं इथं जो काही नॉन आपलं ऑर्गॅनिक सबस्टन्स आहे, जो हायड्रोफोबिक सबस्टन्स आहे, तो त्याला तिथून काय करेल, तो कलेक्ट करेल आणि बाजूला तिथून तो घेऊन जाणार आहे. कशा पद्धतीने घेऊन जाईल तर त्याचं आपण इथे जे काही फिगर आहे त्या फिगरच्या थ्रू समजून घेऊ. बघा हे मेकॅनिझम आहेत, ते कशा पद्धतीने मेकॅनिझम होते ते लक्षात घ्यायच्यामध्ये मिचेल्सचं वर्किंग ऍक्च्युली काय आहे ते बघा. तुमचा हा कापड आहे, त्या कापडवरती जे लागलेलं घाण आहे, मटेरियल आहे, जे काही असेल तुमचे ऑइल पार्टिकल असतील, डस्ट पार्टिकल असतील, त्या डस्ट पार्टिकलला हे मिचेल्स जे आहेत, ते मिचेल्स कसे एकत्र येत आहेत, एका बाजूने येतात ते, आणि तिथून तुम्हाला ते जो काही हा जो काही टेल आहे बघा, हे जे काही टेल आहे ते टेल एका साईडने येतात, सगळे एकाच बाजूने जमा होतात. आता ही फिगर ऍक्च्युली दाखवताना अपोजिट दाखवलेले आहेत, मात्र ऍक्च्युअल त्याचं जे काही मेकॅनिझम आहे ते मेकॅनिझम तुमच्या समोर आहे, दिसतंय तुम्हाला की ते कशा पद्धतीने जे काही टेल्स आहेत त्या टेल्स एकत्र येतात, त्या तुमचा जो काही ऑर्गॅनिक जो काही तुमचं ऑइल असेल किंवा जे काही डस्ट पार्टिकल असेल त्या डस्ट पार्टिकलला ते कनेक्ट होतात. म्हणजे काय, इथे जो काही हायड्रोफोबिक पार्ट आहे तो हायड्रोफोबिक पार्ट एका ठिकाणी येतोय आणि तुमचे जे काही कापड आहेत ते कापड अशा पद्धतीने स्वच्छ होतात. जर हे याला काय म्हणतात आपण असोसिएटेड कोलाइड्स म्हणतात किंवा मिचेल्स म्हणतात. ह्या मिचेल्सचं फंक्शन अशा पद्धतीने हे कॅरी ऑन होते. ओके, ठीक आहे. होप सो हे जे काही फिगर प्ले होते, जे काही तुमच्या समोर जे GF आहे त्याच्यावर तुम्हाला ह्या गोष्टी क्लिअर होत असेल की काय मिचेल्सचं फंक्शन ऍक्च्युअली काय आहेत, कशा पद्धतीने आहेत ते. ओके, ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट कडे आपण जाऊ. इथं प्रॉपर्टीज ऑफ कोलायडल डिस्पर्शन काय आहे, याच्या डिस्पर्शनच्या ज्या कोलायडल प्रॉपर्टी काय आहेत, कशा पद्धतीने ह्या प्रॉपर्टी आपल्याला डिस्क्राईब करता येतील. त्याच्या जनरल प्रॉपर्टी आहे, त्या जनरल प्रॉपर्टीचा आपण विचार करू. कोलायडल सिस्टम इज अ हेट्रोजिनियस सिस्टम. ओके, बघा ती कोलायडल सिस्टम काय तुमची हेट्रोजिनियस आहेत, आपल्याला हे ऑब्विसली माहिती आहे. इट कन्सिस्ट टू फेजेस, डिस्पर्ड फेज अँड डिस्पर्शन मीडियम. डिस्पर्शन मीडियम काय तुमचं की जे लार्ज याच्यामध्ये आहेत, लार्ज क्वांटिटीमध्ये आहेत, ठीक आहे. आणि हा काय तुमचा स्मॉल क्वांटिटीमध्ये जो असणार आहे, लार्ज प्रोपोर्शन आपण त्याला म्हणतो, लार्ज प्रोपोर्शन, आणि हे तुमचं स्मॉल प्रोपोर्शन असणार आहे डिस्पर्शन फेज. ओके, दुसरं काय सांगितलं त्यांनी, द डिस्पर्ड फेज पार्टिकल्स पास स्लोली थ्रू द पर्चेसमेंट पेपर ऑर ऑइल एनिमल मेम्ब्रेन बट रेडिली पास थ्रू द ऑर्डिनरी फिल्टर पेपर. म्हणजे बघा हे जे काही आहेत पर्चेसमेंट पेपर म्हणा, किंवा आपण पर्चेसमेंट पेपर म्हणजे काय की लेदर, ज्या लेदर आहेत त्या लेदरला आपण इथं पर्चेसमेंट पेपर म्हणणार, किंवा सेल्युलोज आहेत त्या सेल्युलोजला आपण इथं म्हणणार, किंवा जे काही तुमचे ॲनिमल मेम्ब्रेन आहेत, जे स्किन आहे ॲनिमल स्किन, त्यांच्यावरनं ते पास होताना हळूहळू पास होतील. पण जो काही तुमचा ऑर्डिनरी फिल्टर पेपर आहे त्या ऑर्डिनरी फिल्टर पेपर मधून ते सहज पास होऊ शकतात. म्हणजे ऑर्डिनरी फिल्टर पेपरचे जे काही तुमचे पोरस आहेत ते पोरस थोडेसे मोठे असणार आहेत. ओके, द पार्टिकल्स युजली आर नॉट डिटेक्टेबल बाय पॉवरफुल मायक्रोस्कोप. जो पॉवरफुल मायक्रोस्कोप आहे त्याच्या खाली हे कोलायडल पार्टिकल जे आहेत ते तुम्हाला कोलायडल पार्टिकल सहज दिसून येत नाही. ज्यावेळेस ते ऍग्रिगेट होतात त्यावेळेस मात्र ते आपल्याला दिसून येतात. ओके, सेकंड आपल्याला प्रॉपर्टी सांगताना आपल्याला या अगोदरच्या प्रॉपर्टी बघा, किती प्रॉपर्टी त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रॉपर्टीचं डिस्कशन करायचं. त्यातले जनरल प्रॉपर्टी आहे, त्या जनरल प्रॉपर्टी मधलं पहिले ह्या 3 प्रॉपर्टी लक्षात घ्या की इट इज अ हेट्रोजिनियस सोल्युशन. कोलायडल has two phase, dispersed phase or dispersion medium. Dispersed phase particles slowly pass through the parchment paper or animal membrane but readily pass through the ordinary filter paper. The particles usually are not detected to powerful microscope. त्याच्या प्रॉपर्टी झाला. सेकंड प्रॉपर्टी जी आहेत त्या आहेत तुमची इथं ऑप्टिकल प्रॉपर्टी आहेत. ऑप्टिकल प्रॉपर्टीमध्ये तुमचं त्याच्यामध्ये पहिलं आहे तुमचं टँडल इफेक्ट. आता टँडल इफेक्ट काय आहे? टँडल इफेक्ट आपण जनरली सगळ्यांनी अनुभवलेला आहे, सगळ्यांनी आपल्याला याच्याविषयी माहिती आहे टँडल इफेक्ट काय आहे तर, किंवा याचा एक्सपिरियन्स आपण घेतलेला आहे. बघा, स्कॅटरिंग ऑफ लाईट बाय द कोलायडल पार्टिकल, त्याला आपण काय म्हणतो टँडल इफेक्ट म्हणणार आहोत. ओके, जे काही बघू आपण कसे आहेत ते त्याच्या संदर्भात तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने टँडल इफेक्ट तुमचा हा होत असतो. टँडल इफेक्ट म्हणजे काय सांगतो आपल्याला, टँडल इफेक्ट ऑब्झर्व व्हेन लाईट पासेस थ्रू द ट्रू सोल्युशन
द पाथ ऑफ लाईट थ्रू इट कॅनॉट बी डिटेक्टेड. ओके, ज्या वेळेस आपण इथं सपोज असं कन्सिडर करा तुम्ही की तुम्ही एक होमोजिनियस सोल्युशन घेतलेलं आहे, साखरेचं पाणी घेतलेलं आहे असं आपण इथं कन्सिडर करू, आणि त्याच्या मधनं तुम्ही लाईट पास करतात, तर लाईटचा पाथ जो आहे तो पाथ आपल्याला दिसणार नाही. ठीक आहे, लाईटचा पाथ दिसणार नाही. पण हेच जर आपण तेच लाईट, त्याच लाईटला जर आपण कोलायडल फेज मधनं, कोलायडल सिस्टम मधनं पास केलं, तर आपल्याला जो काही लाईटची डायरेक्शन आहे, ती लाईटची डायरेक्शन आपल्याला त्याच्यामध्ये दिसते. ओके, हाउएव्हर इफ द लाईट passes through a colloidal dispersion, the particles scattered some light in all direction, and path of the light through colloidal dispersion becomes visible to observe standing at the right angle to the its part. ओके, याचं एक छोटंसं एक्झाम्पल देतो तुम्हाला मी ह्या टँडल इफेक्टच्या संदर्भातलं, ते तुमच्या सहज लक्षात येऊन जाईल. बघा, बऱ्याच वेळेस आपण ज्या सनराईज होतं किंवा सनसेट होतं त्यावेळेचं आपण हा दृश्य बघू, किंवा खूप गडद ढग आलेले आहेत आणि क्लाउडिंग झालेलं आहे, आणि क्लाउडिंग होताना हळूच ते ढग बाजूला होतात आणि सूर्यकिरण येताना दिसतात आपल्याला. स्पष्ट जी लाईटची स्कॅटरिंग आहे ती लाईटची स्कॅटरिंग दिसते ना आपल्याला, रेनबोच येतो, रेनबो फॉर्म झालेला दिसतोय. किंवा सपोज आपण असं समजू की तुम्ही हिवाळ्यातली गोष्ट, हे हिवाळ्यामध्ये तुम्ही शक्यतो हे ऑब्झर्व करता, किंवा पावसाळ्यात बऱ्याच वेळेस तुम्ही ऑब्झर्व करता, त्या खिडकीतून सन रेज आपल्या घरामध्ये येत आहेत. ज्या खिडकी आहे त्या खिडकीतून आपला एखाद्या वेळेस होल असेल, छिद्र असेल बारीकसं, त्याच्यातून जर सूर्यप्रकाश आतमध्ये येत असेल, तर आपल्याला तिथे तर काही सूर्यप्रकाश आलेला आहे, त्या सूर्यप्रकाशाच्या याच्यामध्ये बरेचसे धुळीचे पार्टिकल दिसतात आपल्याला त्याच्यामध्ये. ऍक्च्युली ते काय म्हणतात, टेंडल इफेक्ट आहे. त्या टेंडल इफेक्टमुळे जे काही त्याचं लाईटचं स्कॅटरिंग होतं, ते लाईटचं स्कॅटरिंग होतं, त्याच्यामुळे जो काही लाईटचा पाथ आहे तो पाथ आपल्याला दिसतोय त्याच्यामध्ये. ओके, ठीक आहे, कारण एअरमध्ये तुमचे बरेच जे काही पार्टिकल्स आहेत, कोलायडल पार्टिकल्स आहेत, ते कोलायडल पार्टिकल्स त्याच्यामध्ये असतात, आणि ते आपल्याला लाईटचा तो पाथ जो आहे तो लाईटचा तो पाथ तिथं दिसतो. ओके, बघा कसं काय सांगितलेलं त्याला, द फेनॉमेनॉन ऑफ स्कॅटरिंग ऑफ लाईट. बघा काय सांगितलं त्यांनी, द फेनॉमेनॉन ऑफ स्कॅटरिंग ऑफ लाईट by colloidal particle and making path of light visible through dispersion is referred as Tyndall effect. Okay, त्या Tyndall effect च्या संदर्भामध्ये आपण अजून बघू. The bright cone of light is called Tyndall cone. जो काही कोन तयार होतो त्याच्यामध्ये जो काही वे दिसणार आपल्याला, तो वे त्या वेला आपण काय म्हणतात, Tyndall cone म्हणणार आहोत. ओके, एक्झाम्पल आपण याच्यामध्ये बघू, लगेच ते लक्षात येईल तुमच्या काय आहे ते. जस्ट 1 मिनिट, आधी तुम्हाला दाखवून देतो कशा पद्धतीचे टँडल इफेक्ट असणार आहेत ते लक्षात घ्या. बघा, इथं हा तुमचा ऑर्डिनरी सोल्युशन आहे, हे ऑर्डिनरी सोल्युशन आहे. ठीक आहे, ज्याच्यामधनं हे तुमचं बीम जो आहे, लाईटचा बीम जो आहे, तो लाईटचा बीम हा असा पास होताना दिसतोय, पास होतोय, पण त्याच्यामध्ये तुम्हाला काही त्या सोल्युशन मध्ये तो पाथ जो आहे तो पाथ दिसणार नाही. मात्र जर कोलायडल सोल्युशन असेल तुमचं, त्या कोलायडल सोल्युशन मध्ये हा जो पाथ आहे तो पाथ तुम्हाला इथं क्लिअर व्हिज्युअलाइज होतोय. आणि हे जे काही आहेत याला आपण टँडल कोन म्हणणार. हा जो काही आहे हा काय तुमचा टँडल कोन आहेत, आणि हा जो काही इफेक्ट आहे याला काय नाव टँडल इफेक्ट म्हणणार आहेत. अजून एक फिगर आहे, त्या फिगरच्या थ्रू अजून आपण इथं समजून घेऊ काय आहे तो. बघा, हाही तुमचा एक टँडल इफेक्टचाच प्रकार आहे, व्हिज्युअलायझेशन होते तुम्हाला इथं. बघा, हे जे काही सनसेटचा हा भाग आहेत, हे जे किरण तुम्हाला दिसतात, किंवा हे बघा त्याच्यामध्ये फॉरेस्टमध्ये तुम्हाला अशा पद्धतीने जे काही रेज आहेत त्या रेज दिसतात. हे सगळं हे काय तुमचं टँडल इफेक्टचं हे आपण काय म्हणू शकतो त्याला एक्झाम्पल्स आहेत. ऑल दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ टँडल इफेक्ट. हे काय तुमच्या टँडल इफेक्टचे एक्झाम्पल्स आहेत. हा सगळा तुमचा, आता बघा इथं हा जो काही आहे हा पाथ दिसतोय तुम्हाला इथं, हा जो काही आहे हा पाथ दिसतोय, हे इथं सनराईजचे पाथ दिसत आहेत, हे सगळे टँडल इफेक्ट आहेत त्याच्यामुळे. आणि यांना आपण बघा, आता हा जर इथून जर बघितलं तर हा टँडल कोन आहे, इथून हा टँडल कोन आहे, असे आपल्याला वेगवेगळे खूप ठिकाणी असं चित्र दिसतं आपल्याला. असं आपण खूप वेळा ऑब्झर्व केलेलं आहे आपल्या डेली लाईफ मध्ये, कुठे ना कुठे कशा ना कशा पद्धतीने आपण याचं ऑब्झर्वेशन केलेलं आहे. त्या सगळ्यांना काय म्हणतात, टँडल इफेक्ट म्हणतात. इट इज ड्यू टू कोलायडल सोल्युशन. इट इज ड्यू टू कोलायडल. काय ते तुमचं कोलायड्समुळे हे सगळं होत आहे, ते सगळं तुम्हाला दिसून येतं त्याच्यामध्ये. ठीक आहे, थोडस आपण मागे जाऊ. बघा, इथे तुम्हाला जे काही आहेत, हा नॉर्मल सोल्युशन आहे. हे नॉर्मल सोल्युशनच्या याच्यापर्यंत तुम्हाला लाईट पास होताना दिसतोय. मात्र याच्यातून तुमचं लाईटचं स्कॅटरिंग होताना दिसते तुम्हाला. ह्याला पण काय म्हणतात, टँडल इफेक्ट म्हणणार आहोत. सगळं काय म्हणणार आपण त्याला, सगळ्या गोष्टी ह्याला टँडल इफेक्ट म्हणणार आहोत. ओके,
जस्ट 1 मिनिट. थोडंसं आपण मागे जाऊ. ऑप्टिकल ऍक्टिव्हिटीच्या संदर्भामध्ये आपण डिस्कशन करत होतो. टँडल इफेक्ट काय आहे? होप्सो तुमच्या लक्षात आलं असेल की नेमकं कशाला म्हणायचं टँडल इफेक्ट. जे काही लाईटची स्कॅटरिंग होते ते स्कॅटरिंग होऊन जे काही आपल्याला पाथ दिसतोय लाईट थ्रू जो काही पाथ विजिबल होतोय त्याला आपण काय म्हणतो टँडल इफेक्ट म्हणतो. आणि जो काही कोन फॉर्म होतो त्यांच्या तो ब्राईट कोन फॉर्म होतोय त्याला आपण काय म्हणतो टँडल कोन म्हणतो. ओके ठीक आहे. आता बघा त्यांनी काय सांगितलं टँडल इफेक्ट इज ऑब्झर्व्ड ओनली व्हेन फॉलोइंग कंडिशन आर सॅटिस्फाईड. तो केव्हा दिसते तुम्हाला? डायमीटर ऑफ dispersed particle is not much smaller than the wavelength of light used. जो काही लाईट आहे हे सगळ्याच वेळेस आपल्याला प्रत्येक वेळेस दिसणार नाही. टँडल इफेक्ट हा आपल्याला प्रत्येक वेळेस दिसणार नाही. कोणत्या वेळेस दिसेल तर ते लक्षात घ्या ज्यावेळेस तुमचं डिस्पर्ड पार्टिकल आहे त्या डिस्पर्ड पार्टिकलची जी काही साईज आहे ती साईज तुमची खूप जास्तही कमी नको. कशापेक्षा कमी नको? जे काही वेव्हलेंथ ऑफ लाईट आहे जे काही वेव्हलेंथ आपण जो काही लाईट यूज करणार त्याच्या वेव्हलेंथ पेक्षा ते साईज लहान असायला नको. दुसरं काय? द रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेस ऑफ डिस्पर्ड फेज अँड डिस्पर्शन मीडियम आर डिफर लार्जर. जे काही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सेस आहेत ते रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सेस डिस्पर्शन फेजचे आणि डिस्पर्शन मीडियमचे हे वेगवेगळे असलं पाहिजे. त्यांच्यामध्ये खूप डिफरन्स असला पाहिजे. त्याच वेळेस हे तुमचं टँडल इफेक्ट जे आहे तर टँडल इफेक्ट तुम्हाला ऑब्झर्व होणार आहेत. 2 कंडिशन सांगितल्या. पहिली कंडिशन काय? डिस्पर्स पार्टिकल आर नॉट मच smaller than the wavelength of light used, and second one is the refractive indices much larger. Refractive indices difference is much larger than in between the dispersed phase and dispersion medium. हा आपल्याला एक मुद्दा त्याच्यामध्ये सांगता येणार आहेत. बघा पुन्हा एक वेळ दाखवतो तुमच्या समोर काय आहेत ह्या ज्या फिगर्स आहेत त्या फिगर्स बघा तुम्ही लक्षात येईल तुमच्या की नेमकं काय आहे टँडल इफेक्ट काय आहे केव्हा टँडल इफेक्ट आपल्याला ऑब्झर्व होतो त्याच्या संदर्भामधल्या ह्या तुम्हाला ह्या ज्या काही फिगर आहे ह्या फिगर तुमच्या समोर व्हिज्युअलाइज होत आहेत. ओके इथे बघा इथे तुम्हाला टँडल इफेक्ट जो आहे तो टँडल इफेक्ट दिसतोय त्याच्यामध्ये काय आहेत तर ह्या टँडल इफेक्टचे इम्पॉर्टन्स काय आहे ते इम्पॉर्टन्स शब्द आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. काय सांगितलं? टँडल इफेक्ट इज युजफुल in determining of number of particle in colloidal system and particle size therein. Okay, किती पार्टिकल त्या सिस्टम मध्ये आहेत कोलॉइडल सिस्टम मध्ये किती पार्टिकल आहेत नंबर ऑफ पार्टिकल आणि त्या पार्टिकलची साईज काउंट करण्यासाठी डिटरमाइन करण्यासाठी आपल्याला याचा उपयोग होतो. ओके इट इज ऑल्सो युजफुल टू डिस्टिंग्विश बिटवीन द कोलॉइडल डिस्पर्शन मीडियम अँड ट्रू सोल्युशन. डिस्पर्शन जे काही तुमचं कोलॉइडल डिस्पर्शन काय आहे आणि ट्रू सोल्युशन आहेत. म्हणजे बघा तुम्हाला एखादं ट्रू सोल्युशन आहे का कोलॉइडल डिस्पर्शन आहे हे जर आयडेंटिफाय करायचं असेल तर तुम्हाला त्या वरची जी काही ही दाखवलेली जी काही आहे तुम्हाला डायग्राम ह्या डायग्राम जे काही तुम्हाला हे जे आय एफ फ्लो तुमच्या समोर व्हिज्युअलाइज होतोय त्या पद्धतीने तुम्हाला ह्या दोघांमधला डिफरन्स लक्षात येणार आहे. तो सहज तुम्ही तिथं काढू शकणार आहात की कोणतं तुमचं सोल्युशन हे ट्रू सोल्युशन आहे आणि कोणतं सोल्युशन तुमचं हे कोलॉइडल डिस्पर्शन आहे. याच्यामध्ये रेड कलरचं जे काही तुमचं ते कोलॉइडल डिस्पर्शन आहेत. मला याच्यापेक्षा बेटर अजून काही दाखवता यायला पाहिजे पण मला नाही मिळालं ते रिसोर्सेस जे आहेत ते सफिशियंट नव्हते. मला याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला काहीतरी वेगळंच दाखवायचं होतं पण ड्यू टू द लिमिटेशन्स त्या मी तुम्हाला दाखवू शकत नाहीये. ठीक आहे तरी मी प्रयत्न करतो तुम्हाला दाखवण्याचा जर ऑन दाखवता आलं काही तर. कायनेटिक प्रॉपर्टी काय आहेत? चौथा एक तिसरा मुद्दा जो आहे तो आपल्याला जो ड्रॉप आहे याच्यात नाही तो नाहीये जो काही आपण म्हणतो त्याला स्टेट बोर्डने कोविडमुळे तो ड्रॉप केलेला आहे. तर चौथा पॉईंट याच्यामध्ये कायनेटिक प्रॉपर्टी ब्राउनियन मुवमेंट हा याच्यामध्ये एक शब्द आलेला आहे ब्राउनियन मोशन. तर तुम्ही बायोमध्ये सुद्धा हा शब्द वापरणार आहात. काय ब्राउनियन मुवमेंट काय आहे त्याच्या संदर्भामध्ये काय सांगितलं त्यांनी बघा द कोलॉइडल ऑल मायक्रोस्कोपिक पार्टिकल अंडरगोज चिजलेस रॅन्डम झिगझॅग मोशन इन ऑल डायरेक्शन इन फ्लुइड. ते जे काही तुमचा एखादा पार्टिकल आहे हा पार्टिकल सपोज आपण असं कन्सिडर करू की तुमचा हा समजा हा एक मीडियम आहे तुमचं आणि याच्यामध्ये समजा तुमचा एखादा पार्टिकल आहे तर हा पार्टिकल तुमचा रॅन्डमली मूव्ह होतोय तुमचा हा डिस्पर्शन फेजमुळे. कशामुळे मूव्ह होतोय की जे काही तुमचं डिस्पर्शन मीडियम आहे त्या डिस्पर्शन मीडियमचा पार्टिकल वरती तो काय होतोय कोलाइड होतोय म्हणजे त्याच्यावरती तो आदळतोय
आणि आदळल्यामुळे त्याची जे काही डायरेक्शन आहे ते डायरेक्शन चेंज होते आणि हे डायरेक्शन चेंज होते त्याच्यामुळे ते जी काही मुवमेंट होणार आहे त्याची त्या मुवमेंटला काय म्हणतात ब्राउनियन मुवमेंट म्हणा. ब्राउनियन यांनी रॉबर्ट ब्राउन ब्रिटिश बॉटनिस्ट होता त्याने हे ब्राउनियन मुवमेंट काय आहे ते एक्सप्लेन केलेले आहेत तुम्हाला. त्यांनी जे काही ब्राउनियन मुवमेंट आहे ते पोलन ग्रीनच्या संदर्भामध्ये मायक्रोस्कोप खाली ते ऑब्झर्व केली होती आणि ह्याचं एक्सप्लेनेशन जे आहे अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी ते नंतर त्याचं एक्सप्लेनेशन केलेलं आहे. ऍक्च्युली ब्राउनियन मुवमेंट काय आहे त्याच्या संदर्भात मी तुम्हाला इथं एक त्याच्या थ्रू समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. बघा हे सोल्युशन दिलेले तुम्हाला याच्यामध्ये एका बीकरमध्ये आपण सोल्युशन ठेवलेलं आहे आणि त्याला अंडर मायक्रोस्कोप आपण ऑब्झर्व करतोय. मायक्रोस्कोप खाली तुम्हाला दिसतंय की एक जो काही मॉलिक्यूल आहे तो लार्जर मॉलिक्यूल आहे. तो लार्जर मॉलिक्यूल हा बाकीचे जे काही बारीक बारीक मॉलिक्युल्स आहेत त्यांनी काय झालेलं तो सराउंडेड झालेला आहे आणि त्याची मुवमेंट कशी होते ते बघा. ते एकमेकांना स्ट्राईक करतात एकमेकांवरती कोलाइड्स होतात आणि ते कोणत्याही बाजूने कोणत्याही प्रकारे ते मूव्ह होऊ शकतात. तर ही जी काही मुवमेंट आहे ही जी काही मोशन आहे ह्या मोशनला काय म्हणतात आपण इथं झिगझॅग मोशन आहेत रॅन्डम मोशन आहेत. कुठेही पाहिजे त्या याच्यामध्ये त्यांना ज्या भागात रस्ता दिसला बघा आता दाखवतात ते रस्ता. ठीक आहे एक मिनिट बघा सुरुवात ज्या होईल त्या जस्ट तुम्हाला दाखवतील ते पाथ त्याचा जो पाथ आहे तो पाथ व्हिज्युअलाइज होईल. त्या मोशनला त्या पाथला किंवा ह्या मुवमेंटला आपण काय म्हणायचं ब्राउनियन मुवमेंट म्हणणार. बघा हा जो पाथ आहे हा पाथ काय हे ब्राउनियन मुवमेंट आहे. ओके अजून एक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो. याच्यामध्ये बघा इथं याच्यात तुम्हाला क्लिअर दिसते की तुमची सिस्टम आहे याला आपण झूम केलेला आहे आणि हा जो काही तुमचा पार्टिकल आहे त्या पार्टिकल दोघं बाजूला तुम्ही ऑब्झर्व करा त्याच्यामध्ये कसं ते डिस्पर्शन मीडियम मध्ये डिस्पर्ड फेज जो आहे तो डिस्पर्ड पार्टिकल जो आहे तो स्ट्राईक होतोय आणि त्याची मुवमेंट होते. बघा हा प्रत्येक डायरेक्शनला जातात कोणत्याही डायरेक्शनला त्याची मुवमेंट होऊ शकते. ही जी काही मुवमेंट आहेत ह्या मुवमेंटला काय म्हणतात आपण इथं ब्राउनियन मुवमेंट म्हणायचं. काय म्हणणार आपण ह्या मुवमेंटला इथं ब्राउनियन मुवमेंट म्हणणार आहोत. ओके क्लिअर. काही फारसं अवघड नाहीये ब्राउनियन मुवमेंट समजून घेणं अतिशय सोपं आहे की ज्यावेळेस तुमचं डिस्पर्शन मीडियम मधले जे काही पार्टिकल्स आहेत ते पार्टिकल्स तुमचे स्ट्राईक होत आहेत डिस्पर्ड फेज मधल्या पार्टिकलला आणि त्या पार्टिकलची जी काही मुवमेंट आहे ती पार्टिकलची मुवमेंट ही झिगझॅग मुवमेंट होते कोणत्याही डायरेक्शन ते जाऊ शकतात त्यांना काय म्हणतात आपण ब्राउनियन मुवमेंट म्हणतात. हे तुम्हाला बायोलॉजीमध्ये पुन्हा एक वेळेस आठवण करून देते बायोलॉजीमध्ये सुद्धा तुम्ही शिकणार आहात ब्राउनियन मुवमेंट काय आहे ते. ठीक आहे तिथं जर तुम्हाला तिथं तुम्ही सरांना सहज सांगू शकतात की सर ब्राउनियन मुवमेंट काय आहे त्याच्या संदर्भातले. ठीक आहे ओके. कॉज ऑफ ब्राउनियन मोशन. आता ब्राउनियन मुवमेंट म्हणा किंवा ब्राउनियन मोशन त्याला आपण शब्द वापरू. बघा कॉन्स्टंट कोलिजन. आता कॉन्स्टंट कोलिजन हा कोलिजन म्हणजे काय एकमेकांवरती धडक देणे. इथं याचा अर्थ काय कोलिजनचा अर्थ काय कोलाइड आणि कोलिजन यांच्यामध्ये डिफरन्स आहे. कोलाइड हा तुमचं एक सिस्टम आहे. कोलिजन म्हणजे काय तुमचं एकमेकांवरती आदळणं. कॉन्स्टंट कोलिजन ऑफ पार्टिकल ऑफ डिस्पर्ड फेज विथ द फास्ट मुव्हिंग मॉलिक्युल ऑफ डिस्पर्शन मीडियम. जे काही डिस्पर्शन मीडियम मधले मॉलिक्युल्स आहेत ज्यांची फास्ट मुवमेंट होते त्या फास्ट मुवमेंट मधल्या असलेल्या मॉलिक्युल वरती जो काही तुमचा डिस्पर्ड फेजचा जो काही मॉलिक्युल आहे तो मॉलिक्युलचं त्याच्यावरती स्ट्राईक होणार. बघा दोघं त्या फिगरच्या त्या आठवण्याचा प्रयत्न करा हे त्यांच्यामध्ये ते कसं पद्धतीने कोलिजन होत होतं ते. ओके ड्यू टू दिस डिस्पर्स पार्टिकल ऍक्वायर द कायनेटिक एनर्जी. तो काय होतोय त्याला कायनेटिक एनर्जी त्याला तो ऍक्वायर करतोय फ्रॉम द मॉलिक्युल ऑफ डिस्पर्शन मीडियम. कशापासून डिस्पर्शन मीडियम मधले जे काही मॉलिक्युल्स आहेत त्या मॉलिक्युल्सच्या स्ट्राईक झाल्यामुळे. बघा आपण एखाद्या गर्दीत गेलेलो आहेत आणि गर्दीत आपण जर एखाद्या ठिकाणी जर थांबून राहिलो आणि येणारे जाणारे लोक आहेत ते येणारे जाणारे लोक आपल्या अवतीभोवती जातात. समजा तुम्ही पूर्व दिशेला उभे राहाल आणि गर्दी सुरू आहे तुमचं जे काही डायरेक्शन आहे त्या पूर्वची डायरेक्शन तुमची कधी दक्षिण होईल कधी उत्तर होईल कधी साऊथ होईल हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही. तर ही जी काही आहेत ते पण तुम्ही स्टेबल आहात पण मात्र तुमची मुवमेंट होते तुम्ही तिथून मूव्ह होतात. कशामुळे जे काही लोक आहेत तुमच्या जी गर्दी आहे त्या गर्दीमध्ये तुम्ही ते तुमची मोशन जी आहे ती बदलत जाते. यालाच आपण काय म्हणायचं ब्राउनियन मोशन म्हणायचं. ठीक आहे हे कशामुळे येतात ब्राउनियन मोशन कशामुळे येतात मग कायनेटिक एनर्जी ब्रिंग्स फॉर ब्राउनियन मोशन. ओके ठीक आहे होप सो इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं असेल. पुढचा जो मुद्दा आहे तो पुढचा मुद्दा इमल्शन आहे. हा इमल्शन मुद्दा शेवटचा मुद्दा आहे तो आपण पुढच्या लेक्चरला त्याच्यावरती डिस्कशन करू. आता आपण इथं थांबू. होप सो तुम्हाला आज घेतलेला पॉईंट जो आहे तो समजला असेल.